योद्धा न्यूज मराठी। पवित्र पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नियोजनाखालील लावलेल्या बैठकीस उपस्थित राहून विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। बैठकीनंतर आमदार बाबाजी काळे यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनासमवेत प्रत्यक्ष स्थळांची पाहणी केली। यात्रा बस स्टॉप, तात्पुरते टॉयलेट युनिट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शन बारी, वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सेवा, वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था तसेच पालखी मार्गावरील विविध ठिकाणांची बारकाईने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की माऊलींच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक वारकरी हा आपल्या कुटुंबातील सदस्य आहे, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने संवेदनशीलतेने पार पाडावी। पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था, स्वच्छ व पुरेशी स्वच्छतागृहे, दर्शन बारीतील शिस्तबद्ध नियोजन, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष सुविधा, तत्पर आरोग्य सेवा आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। या बैठकीस उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदीचे पीआय भीमा नरके साहेब, दिघितीचे पीआय जाधव साहेब, उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर, यात्रा कमिटी अध्यक्षा नगरसेवक पूजाताई गुंडरे, पोलीस उपायुक्त मारुती जगताप, ॲडव्होकेट राजेंद्र उमाप पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील, माऊली वीर डीडी भोसले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त, दिघी व आळंदी पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन विभाग, ग्रामीण रुग्णालय, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन व पीएमएल विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण विभाग, पंचायत समिती आरोग्य विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते। सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून पालखी प्रस्थान सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला। वारकऱ्यांची सेवा हीच माऊलीची सेवा या भावनेतून प्रत्येक भाविकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने यंदाचाही पालखी प्रस्थान सोहळा भक्तिमय वातावरणात कोणत्याही अडथळ्याविना आणि अत्यंत यशस्वीरित्या पार पडो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना। या बातमीचा आढावा घेतलाय आमची योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।